रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस बरसतो आहे। संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं मोठं नुकसान झालंय। काजू, पपई, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरती झाडं पडली आहेत। अनेक तालुक्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंब अंधारात आहेत। वीज पडून 2 महिला जखमी झाल्यात। अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली। सावधानतेचा इशारा महाराष्ट्र निसर्गाचे मोठे हवामान तज्ज्ञ यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आला। बघा, 20 जिल्ह्यामध्ये तुफान गारपिटी होण्याचा इशारा डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आला। स्वतः हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांनी महत्त्वाचा इशारा आज दिला आहे। वादळी वारा पावसाच्या संदर्भात सर्वात मोठी डेंजर बातमी समोर आली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या 700 किलोमीटर लांबीचा महाकाय काळ्या ढगामुळे पुढील काही तास महाराष्ट्रामधील 20 जिल्ह्यावर निसर्गाचा मोठा कोप होण्याची आणि तुफान गारपीट होण्याची शक्यता डायरेक्ट हवामान खात्याने पंजाबजी रावडक यांनी सांगितले आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये मेसेज टाकायला सुरुवात केली आहे की येत्या 3 तासामध्ये अत्यंत भयानक पाऊस होऊ शकतो। बघा, रात्री ह्या पावसाचा कोप सर्वात जास्त वाढणार आहे। निसर्गाच्या या रौद्रारूपामुळे जुनी झाडे मोडून पडू शकतात आणि घरांचे पत्रे उडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे। या संकटाच्या काळामध्ये सर्वात पहिला तडका महाराष्ट्र दक्षिण भागावर बसणार असून यामध्ये कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्याचा देखील समावेश सरकारने करण्यामध्ये आला आहे। बघा, हवामान खात्याच्या माध्यमातून सुद्धा डायरेक्ट 20 जिल्ह्याला हाय अलर्ट देण्यामध्ये आला। जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्ष देऊन बघा, या 20 जिल्ह्यामध्ये गारपिटी होण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली आहे। मग हे कोणते 20 जिल्हे आहे? ज्या 20 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये मेसेज टाकायला देखील मंत्रालयाच्या माध्यमातून आता सुरुवात झाली आहे। त्या 20 जिल्ह्याची यादी डायरेक्ट हवामान खात्याने आता रिपोर्टर्सला देऊन टाकलेली आहे। बघा, यामध्ये कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांचा समावेश देखील करण्यामध्ये आला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पन्हाळा परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा मोठा वर्षाव होण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून सध्या व्यक्त केली जात आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, जर तुमचे फळबाग पीक असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक ही बातमी आजची ठरणार आहे। आंबा, केळी, मका, बघा, काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा मका सुद्धा पेरणी केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आला। पुढील 3 तासानंतर पावसाचा हा हाहाकार अधिक तीव्र होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना पाहायला मिळणार आहे। विजेचा कडकडाटा इतका भीषण असेल की त्यामुळे जमिनीला हादरे देखील बसणार आहे। पुणेकरांनी या काळामध्ये सुरक्षित स्थळी आश्रय घेणे हेच आता गरजेचं आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामधील खान्देश भागामध्ये देखील विशेषतः नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना उद्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त तडका बसणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये उद्यापासून अत्यंत भयंकर पावसाला सुरुवात होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची एक आनंदाची बातमी देखील शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली। हवामान खात्याने सुद्धा सांगितलं आहे की मान्सून लवकरात लवकर म्हणजे की 2 दिवसाच्या आतमध्ये आता महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, परंतु मान्सूनमध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, लक्षामध्ये ठेवा। सध्या उन्हाळा आहे आणि जवळपास 2 दिवसांनीच पावसाळा लागणार आहे। बघा, सध्या या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की 15 तारखेला, लक्षामध्ये ठेवा, 15 तारखेला या ठिकाणी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि या ठिकाणी आजपासूनच त्याचे पडसाद महाराष्ट्रावर उमटायला सुरुवात झाली आहे। बघा,
मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या 15 वर्षांमध्ये अशी गंभीर परिस्थिती कधीच पाहायला भेटली नव्हती. कारण की बघा, आता डायरेक्ट मान्सून देखील लवकरात लवकर दाखल होताना आपल्याला दिसत आहे. सॅटेलाइट फोटोनुसार ढगांची ही साखळी जमिनीच्या दिशेने योगाने खाली येत आहे. यामध्ये धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील 100 ते 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. बघा, जुने पत्र असलेल्या घरांना आणि कच्च्या बांधकामांना यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आता सावधानगिरी बाळगणे गरजेचं आहे. बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये फळबाग पिकाची लागवड जर केली असेल, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण की गारांचा पाऊस पडल्यामुळे नुकसान देखील होऊ शकते. आता ज्यांनी स्वतःचं शेत नांगरून ठेवलं आहे त्यांना काहीच हरकत पडणार नाही. त्यांचा जो ढेकूळ आहे तो विरघळणार पूर्णपणे. कारण हा पाऊस बघा, या ठिकाणी लवकरात लवकर मान्सूनसुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल होताना सध्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून हवामान तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा, निसर्गाचा कोप होण्याचे चिन्ह दिसत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे देखील भाग आला. त्याच्या आसपास जेवढे काही भाग आहेत ते पण या ठिकाणी येऊ शकतात. जालना जिल्ह्यामध्ये देखील भयानक वादळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरामधील सुपर एल्निनो नावाचा जुना शत्रू पुन्हा एकदा जागा झाला असून तो अरबी समुद्रामध्ये वाफेच्या डोंगराला धडकल्याने या ढगांची निर्मिती झाली आहे. यामुळे मराठवाड्यामधील या जिल्ह्यामध्ये सिमेंटची घरे देखील हादरू शकतात असा अंदाज हवामान खात्याने सध्या व्यक्त केला. तर मग महत्त्वाचं म्हणजे की आता जाणून घ्या, या 20 जिल्ह्यामध्ये बघा हवामानाचा कोप खूपच वाढणार आहे. कारण की मान्सून लवकरात लवकर या ठिकाणी महाराष्ट्राला आता धडकला आहे. जवळपास 2 दिवसांनीच बघा मान्सून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखल होईल. बघा, 15 तारखेला मान्सून हा पूर्णतः महाराष्ट्रामध्ये आलेला असेल. परंतु आता झालं नेमकं काय आहे बघा, याच मान्सूनच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या स्थितीमुळे सध्या महाराष्ट्रामध्ये धोक्याचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तविण्यामध्ये येत आहे. मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांचा विचार केला तर बीड आणि धाराशिव या सुद्धा जिल्ह्याला पुढील 24 तासामध्ये पावसाचा मोठा फटका बसणार आहे. हवामान तज्ज्ञ या परिस्थितीमुळे हैराण झाले असून सूर्य पूर्णपणे ढगांच्या आड गायब होऊन दिवसा अंधार पडल्यासारखं वातावरण आता निर्माण होणार आहे. बघा, दिवसाच्या ठिकाणी अंधार पडणार आहे. बीड आणि धाराशिवमधील शेतकऱ्यांनी आपले पीक विशेषतः कांदा, कोणाच्या ठिकाणी हरभरा असेल तर तो देखील या ठिकाणी सुरक्षित करून ठेवा. विजेच्या खांब देखील या ठिकाणी कोसळण्याच्या घटना वाढू शकतात आणि भीती देखील सध्या निर्माण झाली आहे. आता सर्वात महत्त्वाची ती यादी आहे. बघा, या ठिकाणी यादीनुसार म्हणजे की जवळपास 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने दिला आहे. लातूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये विशेष खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. हिमालयातील थंड हवा आणि अरबी समुद्रातील आर्द्रता एकत्र आल्याने विजांचे लोळ कोसळण्याची शक्यता आहे. लातूर आणि परभणीमधील नागरिकांनी विजेच्या खांबापासून आणि झाडापासून दूर राहावे. कारण की ही जी काय वीज आहे ही जास्तीत जास्त झाडावर 100% पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये आली आहे. त्यामुळे कोणीही किती जरी पाऊस आला तर झाडाखाली अजिबात थांबायचे नाही. हवामान खात्याच्या माध्यमातून सतर्कतेचे मेसेज देखील तुमच्या मोबाईलवर आता टाकायला सुरुवात केली आहे. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. बघा, 700 किलोमीटर लांबीचा हा ढग उत्तर महाराष्ट्राकडून पुढे सरकत असताना वाटेमध्ये समुद्रातून आर्द्रता शोषून घेत आहे. म्हणजे की समुद्रामधून पाण्याचा प्रवाह घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढत आहे. याचा परिणाम हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होणार आहे. या भागामध्ये पाऊस पडणार बघा, नाहीतर या ठिकाणी जणू का आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होणार आहे. विहिरीला देखील जास्त पाणी येऊ शकते. विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये देखील या संकटाचे सावट असून अकोला आणि बुलढाणा या भागामध्ये गारपीट सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे असा अंदाज आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. तर मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतोय, मान्सून एवढ्या लवकर का दाखल झाला. मान्सून हा 7 जून रोजी या ठिकाणी दाखल होत असतो, परंतु ह्या वेळेस बघा जवळपास 15 दिवस अलीकड पलीकड या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा,
हे एल निनोचा प्रभाव आहे की या ठिकाणी जूनमध्ये पाऊस खंड देखील पडू शकतो, पाऊस येणार नाही असं देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते जूनमध्ये. त्यामुळे आत्ताच्या ठिकाणी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला अतिशय दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल. कारण की बघा, हा वादळी पाऊस जरी असला तर शेतकरी तूर, कापूस असे कोणतेही पिकं जे की ते हमखास लावतात त्याची लागवड या ठिकाणी शेतकरी बांधव करू शकतात. या वादळाच्या पावसामध्येच भरपूर या ठिकाणी पाऊस होणार आहे, ज्यामुळे जर तुम्ही बीज रोपण केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार. विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये देखील या संकटाचे सावट असून अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा थरार पाहायला मिळणार आहे. या भागामध्ये उन्हाळ्याची उष्णतेची लाट असतानाही अचानक होणाऱ्या या बदलामुळे निसर्गाचे भयानक रूप आता समोर येणार आहे. अकोला आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी काढलेला गहू आणि हळद तातडीने पूर्णपणे बंदिस्त करून ठेवावी, जेणेकरून मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. बघा, आता या ठिकाणी डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की अगदी 2च दिवसामध्ये मान्सून या ठिकाणी दाखल झाल्यामुळे आणि ह्या अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एक चक्रीवादळ निर्माण झालं आहे आणि हे चक्रीवादळ आता महाराष्ट्रामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे. काही शेतकऱ्याला 100% फायदा होणार आहे तर काही शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही या ठिकाणी पीक नाही, शेत नांगरून ठेवलेलं आहे, अशा शेतकऱ्याला 100% फायदा आहे. कारण त्यांचं ढेकूळ विरघळू शकतो आणि ढेकूळ विरघळल्यावर त्यांना या ठिकाणी पुन्हा कापूस देखील लावता येऊ शकतो. बघा, विदर्भातीलच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील सुद्धा काळे कुट्ट ढग दाटून आल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा योग जास्त असल्याने केवळ झाकून उपयोग नाही तर त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवावी. भंडारा आणि गोंदियातील पशुधन मालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना झाडाखाली किंवा कच्च्या गोठ्यामध्ये बांधू नका, तर त्यांना इमारतीच्या आडोशाखाली बांधून टाका. कारण की बघा, आता हे वादळ येणार आहे, या वादळामध्ये सर्वात जास्त वारा देखील सुटणार आहे. कोकण किनारपट्टीमध्ये देखील हे वादळ धडकण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये समुद्राला मोठे उधाण येऊ शकते. मुंबईच्या किनारपट्टीवर वादळ धडकल्यानंतर रत्नागिरी आणि रायगडमध्ये वादळापूर्वीची शांतता अनुभवायला मिळेल आणि त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होईल. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे, कारण परिस्थिती गंभीर या ठिकाणी होण्याचा अंदाज डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आला आहे. बघा, हे जिल्हे लक्षात ठेवा. या 20 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी ही मानावीच लागेल. शेवटी वाशिम आणि वर्धा लक्षामध्ये ठेवा. या जिल्ह्यांसाठी सुद्धा गारपिटीची शक्यता वर्तवण्यामध्ये आली. हवामान विभागाच्या हायटेक कंट्रोल रूममधून या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हे संकट मोठे असले तरी सतर्क राहिल्यास आपल्यावर होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. ही माहिती केवळ हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित असून अधिकृत माहितीसाठी सरकारी रेड अलर्ट लक्ष ठेवा आणि सुरक्षित राहा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजेच की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. धन्यवाद.